मूलभूत अधिकार हे सगळे जन्मसिद्ध अधिकार आहेत. समानतेचा मूलभूत अधिकार आहे, स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार आहेत, शोषणाच्या विरुद्धचा हक्क अधिकार आहे. त्यानंतर येतो तो धर्माचा अधिकार. आपण आरक्षणाचा विषय ज्यावेळेस घेतो तेव्हा भेदभाव होतोच ना. कोणाला तरी आरक्षण केलं जातं, कोणाला तरी नाही केलं जातं. कुठल्याही प्रकारच्या लिंग, जात, धर्म अशा कुठल्या आधारे भेदभाव करतात. कुठलाही हक्क हा त्याच्या जबाबदाऱ्यांना अटॅच असतो. नो पर्सन्स लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी शुड बी डिप्रायड विदाउट द प्रोसेस ऑफ द लॉ. त्यामुळे मूलभूत अधिकार हा मूळ गाभा आहे संविधानाचा, तो आपण समजूनच. नमस्कार, मी अश्विनी देशपांडे. गोष्ट संविधानाची याच्या 4थ्या भागात तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं होतं की आपण पुढच्या एपिसोडमध्ये फंडामेंटल राईट्स बद्दल जाणून घेऊयात. तर आज आपल्याला ॲडव्होकेट जयंत जायभावे फंडामेंटल राईट्स म्हणजे काय हे आपल्याला सांगणार आहेत अतिशय सोप्या भाषेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. फंडामेंटल राईट्स आपण सगळेच जण कायम चर्चा करतो, पण ते नेमके काय आहेत? मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट म्हणजे संविधानाचा गाभा आहे. आणि ते नेमके काय आहेत ते लिहिलेले आहेत. ते पुष्कळांना माहिती असतात, समजतात की नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो जे आज खूप वेळा चर्चेत येतं. ती म्हणजे इमर्जन्सी. ओके. देशामध्ये 75-76 सालामध्ये इमर्जन्सी इंदिरा गांधींनी लागू केली. त्यावर बरीच टीका टिप्पणी होत राहते. या इमर्जन्सीच्या काळामध्ये मूलभूत अधिकारांवर गदा आणली, लोकशाहीवर गदा आणली, असा देखील चर्चा होते. आणि ते काही अर्थानं खरं आहे. कारण इंदिरा गांधी निवडणूक हरल्या, निवडणुकीचं इलेक्शन त्यांच्यातला डिस्प्यूट हरल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त विरोधकांची धरपकड केली आणि देशामध्ये इमर्जन्सी लागू केली. मग त्या धरपकडीमधले सगळे राजकीय सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये गेले. हा जो काही न्यायालयामधला सगळा जो वाद आहे त्याचा एक प्रसिद्ध खटला आपण याच्या दाखल उदाहरण दाखल सांगू शकतो. तो म्हणजे एडीएम जबलपूर खटला. ओके. या एडीएम जबलपूर खटल्यामध्ये ही जी काही लोकांची धरपकड झाली तर त्यांच्या मूलभूत अधिकाराबद्दल प्रश्न उपस्थित झाला की आमच्या मूलभूत अधिकाराचं सरकार संकोचन करतंय. त्यावरही सरकारचा युक्तिवाद असा होता की मूलभूत अधिकार म्हणजे काय आहेत? आम्हीच संसदेनं संविधान निर्माण केलं, त्या संविधानामध्ये आम्ही मूलभूत अधिकार लिहिले. त्यामुळे मूलभूत अधिकार हे संसदेनं नागरिकांना दिलेलं एक बक्षीस आहे. फंडामेंटल राईट इज अ गिफ्ट गिव्हन बाय द पार्लमेंट टू इट्स सिटिझन्स, असा त्यांनी युक्तिवाद केला. 5 न्यायाधीश बसले. 5 न्यायाधीशांच्या पुढे हा एडीएम जबलपूरचा खटला चालला. 4 न्यायाधीशांना सरकारची बाजू योग्य वाटली की हो, इमर्जन्सी आहे, अशांतता आहे, त्या काळामध्ये मूलभूत अधिकाराचं संकोचन करता येतं सरकारला, तसा अधिकार आहे त्यांना. 5वे न्यायाधीश होते न्यायमूर्ती HR खन्ना. प्रसिद्ध न्यायमूर्ती आहेत, ज्यांनी हा जो काही निकाल दिला, या एडीएम जबलपूरचा निकाल दिला. तो निकाल देताना सकाळी कोर्टात जाताना त्यांनी आपल्या बायकोला चहा पिताना सांगितलं की आजचा निकाल आणि त्या निकालावर मी करणारी सही मला चीफ जस्टिस ऑफ इंडिया या पदापासून दूर ढकलणार आहे, पण मी करणार आहे. आणि ते गेले आणि त्यांनी तो निकाल दिला. HR खन्नांनी तो निकाल काय दिला त्यांनी तर नो विथ फ्रेंड्स, आय डोंट ॲग्री. 4 मित्रांना त्यांनी सांगितलं की बाबांनो, तुमच्या या मेजॉरिटी व्ह्यूशी माझं सहमत नाही, आय डिसेंट. आणि त्यांनी सांगितलं की फंडामेंटल राईट हे नागरिकांना उपलब्ध आहेत कारण ते मनुष्य आहेत. आणि मनुष्याला जे अधिकार असतात, विचार करण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपण जे काय म्हणतो फिरण्याचं स्वातंत्र्य, चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य, हे त्याला सगळे अधिकार मूलभूत अधिकार म्हणून आपण दिले कारण तो मनुष्य आहे. आणि पार्लमेंटनी काय केलेलं आहे तर पार्लमेंटनी त्या अधिकारांचा फंडामेंटल राईट मधला दस्तऐवजामध्ये लिखाण केलं आणि त्यावर केवळ एन्डॉर्स केलेलं आहे. सो यू हॅव ओनली एन्डॉर्स द ह्युमन राईट्स विच आर अवेलेबल टू द सिटिझन्स बिकॉज ही बिलॉंग्स टू ह्युमन रेस. तो मनुष्य आहे, त्याला ते अंगीभूत अधिकार आहेत. तसं टिळकांनी सांगितलं की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तसं जन्मसिद्ध अधिकार आहेत, मूलभूत अधिकार हे सगळे जन्मसिद्ध अधिकार आहेत. हे न्यायमूर्ती HR खन्नांनी त्या खटल्यामध्ये सांगितलं. इमर्जन्सीचा काळ होता, तितका महत्वपूर्ण निकाल कोणीही काहीही बोललं नाही. कुठल्या वर्तमानपत्रांनी त्याच्याबद्दल आपल्याकडे भारतात काय लिहिलं नाही, कुठल्या बाकीच्या माध्यमं बोलली नाहीत. न्यूयॉर्क टाइम्सने त्याच्यावर अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये असं लिहिलं
की इतका महत्वपूर्ण निकाल न्यायमूर्ती एच आर खन्नांनी एक डिसेंडिंग जजमेंटमध्ये दिलेला आहे. उद्या जर या देशामध्ये लोकशाहीचं मंदिर उभं राहिलं तर त्या मंदिराचा कळस न्यायमूर्ती एच आर खन्नांच्या नावाचा असेल असा एक प्रभावी अग्रलेख आजही आपल्याला तो गुगलवर तुम्ही गेलात तर तुम्हाला बघायला मिळतो. त्याच्यामुळे मूलभूत अधिकार म्हणजे काय, तर मूलभूत अधिकार म्हणजे काही नाही, मनुष्य म्हणून मी चांगल्या पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे, पूर्णपणे स्वातंत्र्यानं परंतु जबाबदारीनं आयुष्य जगलं पाहिजे, यासाठीचे जे काही सगळे अधिकार लिहिलेले आहेत ते म्हणजे मूलभूत अधिकार. ते अधिकार आणि त्याबद्दलची कर्तव्य ही प्रत्येकाला माहिती असली पाहिजे. नुसती माहिती असून उपयोग नाही, ती त्याच्यातल्या ज्या भावना आहेत, राष्ट्र भावना आहेत, त्या समजून घेऊन नागरिकांनी आपलं आयुष्य काढलं पाहिजे. राईट. मग त्याचा उगम कुठून आणि केव्हा झाला? उगम म्हणजे आता आपण मूळ उगम तर त्याचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याला चालना मिळाली. आपण जर बघितलं तर 12व्या शतकापासून इंग्लंडमध्ये लोकशाही चालू आहे. बरोबर. त्या लोकशाहीच्या निर्मितीमध्ये त्यांनी बिल ऑफ राईट्स नावाचा दस्तावेज तयार केला, ज्याच्यामध्ये या सगळ्या अशा फंडामेंटल राईट्सचा समावेश आहे. पुढे अमेरिकेनं त्यांची लोकशाही स्थापन केली आणि बिल ऑफ राईट्स ऑफ अमेरिका नावाचा एक दस्तावेज तयार झाला. त्यानंतर आपल्याकडे मोतीलाल नेहरूंनी स्वराज्य घटना नावाची एक घटना तयार केली. त्याच्यामध्ये देखील त्यांनी हे असे नागरिकांना मूलभूत अधिकार असले पाहिजेत अशा प्रकारचा दस्तावेज तयार केला. आणि सगळ्यात मोठा जो काही आहे त्याच्यावरचा विचार देशामधल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ॲनी बेझंट यांनी या मूलभूत अधिकारांवर मांडला, त्याचा दस्तावेज केला आणि इंटरनॅशनल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स या दस्तावेजा देखील त्याच्यामध्ये प्रभाव पडला. या सगळ्यांचा विचार करून जवाहरलाल नेहरूंनी संविधान निर्मितीच्या काळामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन्स मांडले, प्रिॲम्बल कसं असेल, तिथे हक्क अधिकार कसे असतील, ह्या सगळ्या हक्क अधिकारांच्या बद्दलचं जे विवेचन केलं, त्यातून हे आर्टिकल 12 पासून ते 35 पर्यंतचा असा हा सगळा वेगवेगळ्या मूलभूत अधिकारांचा प्रवास आपल्याकडे जायला बघतो आपल्याला. बरोबर. मग आता हे 6 सूत्री आहे असं आपण म्हणतो युजली की 6 सूत्री. मग हे 6 सूत्री असं का बरं म्हटलं जातं त्यांना? 6 सूत्री म्हणजे कसं की 6 महत्वाच्या विषयांना त्यांनी टच केलेलं आहे. ओके. एक आहे की व्यक्तिगत स्वातंत्र्य, समानता, राईट, समानता असली पाहिजे, तिकडे कुठलाही भेदभाव नसला पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्ही तिसरं जर म्हणाल तर कोणाचं शोषण झालं नाही पाहिजे. राईट. त्यामुळे समानतेचा मूलभूत अधिकार आहेत आर्टिकल तुमच्या 14 पासून तर 18 पर्यंत. स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार आहेत आर्टिकल 19 पासून 22 पर्यंत. शोषणाच्या विरुद्धचा हक्क अधिकार आहे आर्टिकल 23 आणि 24 मध्ये आहे. त्यानंतर येतो तो धर्माचा अधिकार, धर्म स्वातंत्र्य, तो आर्टिकल 25, 26, 27, 28 मध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर येतो ते तुमचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क अधिकार, ते 29, 30 मध्ये बघायला मिळतात. आणि या सगळ्या हक्क अधिकारांची अंमलबजावणी कशी करायची, त्याचं रक्षण कसं करायचा, याला संविधानिक मूलभूत अधिकार असं म्हटलेलं आहे. ते आर्टिकल 32 ते 35 मध्ये आहेत. आता मध्ये आर्टिकल 31 ड्रॉप झालेलं आहे. ते 76 सालापर्यंत होता. आर्टिकल 31 मध्ये मिळकतीचा हक्क हा मूलभूत हक्क होता, फंडामेंटल राईट होता. पण जशी लोकशाही प्रगत व्हायला लागली आणि मूलभूत मिळकतीचा हक्क आणि समाजहित याचा संघर्ष झाला, अर्बन सिलिंग कायदा, कुठला ऍग्रिकल्चर सिलिंग कायदा असेल, अजून वेगवेगळे कल्याणकारी कायदे आले, तिथे मिळकत आणि व्यक्ती आणि समाज असा संघर्ष निर्माण झाला. त्या संघर्षातनं 44व्या घटना दुरुस्तीमध्ये इमर्जन्सीच्याच काळात तो मूलभूत अधिकार काढून टाकला. मिळकतीचा हक्क हा मूलभूत अधिकार नाहीये, तो आर्टिकल 300A प्रमाणे आता एक त्याचा कायदेशीर हक्क झालेला आहे. म्हणजे त्या मिळकतीला त्याला कायदेशीर हक्क आहे. तुम्ही बघू शकता, आपण जर बघितलं तर तुम्हाला पूर्वी जुने सातबारे जर तुम्ही 77च्या सालातले पाहिले तर तिथे मालकाचे नाव असं लिहिलेलं असायचं. आता भोगवटादारच नाव आहे. आता सगळं सरकार मालक आहे आणि आपण सगळे त्याचे भोगवटादार आहोत. ही माझी मिळकत असेल तर त्या मिळकतीचा मी फक्त भोगवटादार आहे, सरकार मालक आहे. सरकारला वाटलं अमुक करण्याकरता पाहिजे तर मिळकत ते घेऊ शकतात, नुकसान भरपाई दिली पाहिजे, तो हक्क 300 मध्ये आहे. अशा प्रकारचे आता 6 हक्क जे आहेत ते हक्क आपल्याकडे शिल्लक आहेत आणि त्या हक्कांना महत्वाचं स्वरूप आहे. त्याला 6 सूत्रे म्हणतात. आणि हे हक्क तिथे वेगवेगळ्या तत्वांनी अगदी
सिद्ध झालेलं आहे की समानता कुठल्याही प्रकारच्या लिंग, जात, धर्म अशा कुठल्या आधारे भेदभाव करता नाही आला पाहिजे. तो भेदभाव नाही करायचा. हां, त्याच्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे आता उद्यानंतर आपण आरक्षणाचा विषय ज्यावेळेस घेतो तेव्हा भेदभाव होतोच ना. कोणाला तरी आरक्षण केलं जातं, कोणाला तरी नाही केलं जात. रिझनेबल रिस्ट्रिक्शन समाजामधली असमानता दूर करण्याकरता जे काही करायचंय त्याला त्याच्यात थोडा तशा भेदभाव करू पद्धतीने, शकतात. परंतु बाय अँड लार्ज एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच पातळीवर असणाऱ्या लोकांमध्ये 2 लोकांमध्ये करता येत नाही. स्त्री आणि पुरुषामध्ये करता येत नाही. राईट. त्यामुळे मिळकतीचा हक्क आहे, समानता आहे. स्वातंत्र्य तर आर्टिकल 19, 20, 21 ने इतकं काही आपल्याला काही दिलेलं आहे. तर ते आपण बघू शकतो. आर्टिकल 21चा जर आपण विचार केला तर आपल्याला खूप काही त्याच्यामधनं बोलता येईल. शोषण आहे, वेठबिगारी होती आपल्याकडे, बालकांचं शोषण होत होतं, महिलांचं शोषण होत होतं, त्याबद्दलच्या तरतुदी आपल्याला शोषणाविरुद्धच्या अधिकारात मिळतात. आणि धर्माबद्दल तर अतिशय स्पष्ट मत आहे आपल्या संविधानाचं की प्रत्येकाला त्याच्या धर्माची त्याच्या श्रद्धेची उपासना करण्याचा मूलभूत अधिकार आहे. काही त्याच्यामध्ये नाही. म्हणून आर्टिकल 21 बद्दल आपण इतकं महत्वाचं आहे असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर तुमचा सांस्कृतिक आणि जो शैक्षणिक हक्क आहे त्याच्यामध्ये मुख्यतः देशामध्ये अस्पृश्यता होती त्याबद्दलच्या सगळ्या तरतुदी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर शिक्षण हा मूलभूत अधिकार सुरुवातीला नव्हता. नंतर आर्टिकल 21A ची समावेशना होऊन त्याला समाविष्ट करण्यात आलेलं आहे मूलभूत अधिकारामध्ये. आणि मग ह्या सगळ्या ज्या रीट पिटिशन्सच्या द्वारे आपण त्याची जी अंमलबजावणी करतो त्याचे हक्क आहेत. अशी ही 6 सूत्री जी काय आहे ती मूलभूत अधिकारांची आहे आणि ते स्पिरिट म्हणून त्याच्यातलं तत्व म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे. ओके. मग याच्या अंमलबजावणीबद्दल तुम्ही काही थोडं अंमलबजावणी कसं आहे की खूप त्याच्यामधली संविधानाच्या निर्मितीतली चांगली घडामोड आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की हे आपण सगळे आता फंडामेंटल राईट करतोय. आचार्य कृपलानीच्या अध्यक्षतेखाली ती फंडामेंटल राईटची कमिटी होती स्वतंत्र. त्यांनी खूप अभ्यासपूर्ण पद्धतीनं सामाजिक सगळ्या संदर्भांचा विचार करून भारतातल्या फंडामेंटल राईटची निर्मिती केली आर्टिकल 12 पासून तर 35 पर्यंत. ती केल्यानंतर डॉक्टर आंबेडकर सगळ्यांना म्हणाले, त्यांचं ते प्रसिद्ध भाषण आहे की नुसते हक्क असून काय उपयोग आहे. या हक्कांची अंमलबजावणी करणारा मूलभूत हक्क टाका. ओके. आणि आर्टिकल 32 ची निर्मिती झाली ज्याला आपण रीट पिटिशन्स म्हणतो. आर्टिकल 32 मध्ये रीट पिटिशन्स आहेत. त्या रीट पिटिशनची अंमलबजावणी करण्याकरता न्यायालयांना हक्क आहेत. म्हणून आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांना घटनात्मक न्यायालय असे म्हणतो. ते काही केवळ 2 भांडणांमधली न्यायालय नाहीत, घटनेचा अर्थ सांगणारी न्यायालय आहेत ती. त्यामुळे आपण त्यांना कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणतो, संविधानिक न्यायालय म्हणतो. आणि त्यातून आर्टिकल 32 मधनं निर्मिती झाली. आर्टिकल 226 असेल, हे सगळे रीट पिटिशन्स आहेत ना. आपण ऐकतो अमुक रीट झालं, तमुक रीट झालं. रीट ऑफ मॅन्डमस आहे, रीट ऑफ हेबियस कॉर्पस आहे. म्हणजे एखाद्याच्या समजा तुम्हाला काही स्थानबद्ध केलं, तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य हरवलं, तुम्ही रीट करू शकता की नाही. मला एखाद्याला काही डायरेक्शन द्यायच्या शासनाला, मॅन्डेट, रीट ऑफ मॅन्डमस आहे की अमुक अमुक करा. मॅन्डेट म्हणजे काय तर ताकीद, हे असं करा. तुम्हाला समजा एखाद्याला काही प्रोहिबिट करायचंय, बंधन घालायचे, मनाई करायचंय, तर रीट ऑफ प्रोहिबिशन आहे. अशा प्रकारचे हे जे सगळे रीट्स आहेत ना, या रीट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायालयांमधनं जर कुठल्या मूलभूत अधिकारांचा संकोच झाला तर त्याबद्दल तुम्ही रिट पिटिशन करू शकता आणि आपल्या अधिकारांना पुनर्प्रस्थापित करू शकतात. मग ते व्यक्तिगत असतील किंवा सामाजिक असतील, त्या सगळ्या अधिकारांबद्दलचा मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याकरता या रीट पिटिशन्स आहेत, त्याद्वारे अंमलबजावणी करता येते त्याची. ओके. आता या राईट्स बरोबर आपल्याला ड्युटीज अलाइन होतात, म्हणजे नुसतेच आपण अधिकारांबद्दल बोलून आता ड्युटीज काय आहेत आता फंडामेंटल ड्युटीज? ड्युटीज मध्ये बघा, आपण ज्युरिस्प्रुडन्स न्यायशास्त्र जे बघतो त्या न्यायशास्त्रामध्ये हक्कांची व्याख्या जशी केलेली आहे, राईट मीन्स राईट विच इज अटॅच विथ रिस्पॉन्सिबिलिटी. कुठलाही हक्क हा त्याच्या जबाबदाऱ्यांना अटॅच असतो असं न्यायशास्त्र म्हणतं. त्याच्यामुळं नुसते हक्क सुरुवातीला नव्हतं. सुरुवातीला 51 क हे जे काही आर्टिकल आपल्यामध्ये आलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलंय, ते नंतर आलेलं आहे, सुरुवातीला नव्हतं. परंतु जसा राष्ट्राची निर्मिती व्हायला लागली, लोकांना हक्काची जाणीव व्हायला लागली, हक्क मागायला लागले लोक. पण मग ड्युटीचं काय? मग त्यामध्ये 51 क
नावाचा अनुच्छेद करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बाबांनो, तुम्हाला पण हे तुमचंच सगळं काही आहे, हा हो. देश तुमचा आहे, ही भूमी तुमची आहे, हम्म. इथलं पर्यावरण तुम्ही नीट ठेवा, हो, हो. इथलं राष्ट्रहित तुम्ही जपा, खरंय. इथली सांस्कृतिक भावना तुम्ही जमा, इथल्या बंधुत्वाला तुम्ही महत्व द्या. राईट. या सगळ्या गोष्टींचे कर्तव्य त्यामध्ये त्यांच्यावर टाकण्यात आले. अर्थात फंडामेंटल राईटची अंमलबजावणी होऊ शकते, हे फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत त्याची अंमलबजावणी नाही करतायत, ते अपेक्षित आहे. जसं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे मार्गदर्शक आहेत, तसे हे मार्गदर्शक आहेत. नागरिकांनी ज्यावेळेस आता हक्क मागायला सुरुवात केली तर न्यायालय सुद्धा म्हणतात की तुम्ही तुमची ड्युटी पार पाडलेली आहे का. हक्क आणि राईट्स एकमेकांना अटॅच आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे की मी जेव्हा एखादा हक्क मागतो तेव्हा मी माझी ड्युटी पार पाडलेली आहे का नाही, ही माझी जबाबदारी आहे. तर आपण म्हणजे आता या एपिसोडमध्ये आपण फंडामेंटल राईट्स आणि त्यांच्याबरोबर अलाइन असलेले ड्युटीज पण आपण समजून घेतलेले आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स याच्याबद्दल बोलूया. नक्की जाऊया. ते करताना या मूलभूत अधिकाराचा जो काही एकंदर जो काही परिसीमा आहेत, त्याला म्हणू कक्षा आहेत, त्या कक्षा गेल्या 75 वर्षाचा आपण ज्यावेळेस संविधानाचा विचार करतो आहोत ना, त्या कक्षा खूप अशा विस्तृत आहेत, त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आर्टिकल 21 आहे तुमचं. आर्टिकल 21 हे एका लाईनचं आर्टिकल आहे. कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य किंवा त्याचे व्यक्तिगत स्वातंत्र्य कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय हिरावून घेऊ नये. नो पर्सन्स लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी शुड बी डिप्राइव्ड विदाउट द प्रोसेस ऑफ द लॉ. एवढं एकच वाक्य आहे. पण ते केवढं इतिहासामध्ये तुम्ही जाऊन बघा, जगाच्या इतिहासात जाऊन बघा, एका वाक्यावर इतक्या कायद्याचं विवेचन झालेलं, इतके केसेस झालेले आहेत आणि इतक्या केसेस मधनं आपण कुठून कुठपर्यंत आलेलो आहोत. तर अगदी सुरुवातीला सांगितलं की तुमचं व्यक्ती म्हणून असणारं तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य, तुमची गोपनीयता, तुमचा खाजगीपणा हा हक्क आहे, पण तो त्यावेळेस तेवढा मर्यादित होता. तुम्हाला व्यक्ती म्हणून काय तुमचा आहे, तो आता कुठपर्यंत आलाय. आर्टिकल 21 मध्ये म्हणतो की लाईफ, आणि लाईफ या शब्दाचा जो काही अर्थ आहे आयुष्य, म्हणजे नुसतं जगणं नाही, मनुष्य म्हणून जगणं. मनुष्य म्हणून जगणं म्हणजे काय, तर मग त्याला जगण्याचं साधन पाहिजे. जगण्याचं साधना त्याचा मूलभूत अधिकार झाला. त्या साधनाबरोबर त्याच्यातनं त्याला स्वतःचं जे काही आहे ती प्रतिष्ठा ती देखील मिळाली पाहिजे. त्यामुळे ती जगण्याची प्रतिष्ठा, तो देखील त्याच्या आयुष्याचा अर्थ झाला. त्याला त्याच्यातनं आनंद मिळवता आला पाहिजे. त्याला त्याचं कल्चरल, सोशल, त्याचं रिलिजियस काय असेल ते अस्तित्व टिकवता आलं पाहिजे. शिक्षणाचा अधिकार, त्याच्यातनं वेगवेगळ्या लैंगिक शोषणाचा अधिकार, लिगल एडचा अधिकार, स्पीडी जस्टिसचा अधिकार. वेड्या साध्या कैद्यांना घातल्या नाही, आर्टिकल 21 खाली तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही अटक केलं, तुम्हाला अटकेच्या विरुद्ध तुम्हाला काय देते, जर समजा कोणी त्रास दिला त्याच्या विरुद्धचा अधिकार. असे सगळे अधिकार वेगवेगळ्या कक्षेतनं आता या मूलभूत अधिकारांनी आपल्याला केलं आणि आपलं आयुष्य अधिक समृद्ध केलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे मूलभूत अधिकार हा मूळ गाभा आहे संविधानाचा, तो आपण समजूनच घेतला. तर आता आपल्याला संविधानाने आपलं हे जे आयुष्य फंडामेंटल राईट्समुळे आपलं इतकं समृद्ध केलं आहे हे आता आपण जाणून घेतलं. पण त्याचबरोबर आपण जर का त्याचे ड्युटीज नाही पाळले तर मग हे सगळं व्यर्थ असेल असं वाटतं आहे. निश्चितच आहे की शेवटी आहे बघा, सगळं खूप काही आहे, समृद्ध आहे, इतिहास खूप चांगला आहे, आणि जर उद्याचं भविष्य वाईट असेल तर त्याला काय अर्थ नाही. लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे. विंदा करंदीकरांची एक कविता तुम्हाला माहिती आहे, इतिहासाचं अवजड ओझं डोक्यावर घेऊन ना नाचा. इतिहासाचं अवजड ओझं डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणि चढून त्यावर भविष्य वाचा. उद्याचं भविष्य आपलं कसं निर्माण करायचं याच्याकरता तुम्ही फक्त लाभार्थी असलं नाही पाहिजे. लाभार्थी आहोतच आपण सगळे, संविधानाने आपल्याला लाभ दिलेलाच आहे, परंतु लाभार्थी आणि शरणागती यामधला फरक लोकांना समजला पाहिजे. टिळकांची परंपरा आपण सांगतोय, ते म्हणतात की जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्यासाठी जेलमध्ये जातात. तिथून पंडित नेहरू, आंबेडकर, महात्मा गांधी या सगळ्या प्रवासामध्ये पुढच्या आलेल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेमधल्या अनेकांनी त्याग केले.
त्याच्यातनं हे सगळं उभं राहिलेलं आहे. अनेक विद्वानांनी विवेचन केलंय, अनेक न्यायाधीशांनी निकाल दिले, अनेक वकिलांनी युक्तिवाद केले. आपण येणार आहोत नानी पालखीवाला सिरवईंच्या कर्तृत्वावर. मग हे सगळं कर्तृत्वानं आपल्याला मिळालेलं जे काही आहे समृद्ध जीवन, ते पुढे नेण्याकरता तुम्ही काय करायचं ते ठरवावं लागेल. राईट. मला असं वाटतं की आपण त्याचे केवळ लाभार्थी म्हणून कुठल्याही प्रकारची स्वतःमधलं सत्व जाग न ठेवता जर जीवन जगणार असेल तर राष्ट्र काही निर्माण होऊ शकत नाही. आपला देखील बाणा तितकाच कणखर असला पाहिजे आणि त्याचा आपण विचार या Right. मूलभूत अधिकारांचा अधिकार म्हणून विचार करताना कर्तव्याची जबाबदारी जाणून घेऊन केला पाहिजे. राईट. म्हणजे आपलं कॉन्ट्रीब्युशन पण हे अधिकारांसाठी तितकंच महत्वाचं महत्वाचं आहे, आहे. नाही तर काही टिकणार नाही ना. राईट. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस आहे. राईट राईट. थँक्यू सर. संविधानाने जे आपल्याला फंडामेंटल राईट्स दिले आहेत त्याच्याने आपलं आयुष्य किती समृद्ध झालं हे तुम्ही खूप सुंदररित्या सांगितलं. तर आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बद्दल बोलूयात. तोपर्यंत धन्यवाद.